अय्यो, प्रेमात हेही असतं. हो. शुभ अश्विका. ओके. सो पार्ट आहे 79. पार्ट 78 मध्ये बघितलं होतं आपण. अश्विका मस्त नाईटला रिस्क घेऊन शुभसोबत बाहेर कॉफी प्यायला जाते, तर त्यावरून शुभ खूप राग येईल असा शब्द बोलतो. तर अश्विका रागावून असते आणि तसंच झोपी जाते. सो आता पुढे बघू. सो दोघेही झोपी जातात आणि मग सकाळी शुभ लवकर उठतो आणि अश्विकाला कॉल करतो. तर अश्विका मस्त झोपलेली असते, तर कॉल रिसीव करत नाही. आणि मग तसंच काही वेळाने परत कॉल करतो. तर अश्विकाला जाग येते आणि कॉल रिसीव करते अँड हॅलो बोलते. तर शुभ बोलतो की बाप रे, तू किती झोपते ग, झालं नाही का अजून तुझी झोप? तर अश्विका नाही बोलते. तर शुभ बोलतो की उठ ग आता प्लीज, ऑफिसला लेट होईल नाही तर. अश्विका बोलते, उठते 10 मिनिटं झोपू दे मला प्लीज, तू रेडी हो तुझं, ओके. हां. शुभ बोलतो, मी रेडीच आहे ग ऑलरेडी, जस्ट शूज घातलं की निघायचंच आहे आता मला. सो चल तू पण उठ आता वेळेत. कॉल कट करतो शुभ आणि मग 10 मिनिटांनी बरोबर अश्विका उठते आणि आपला आवरून घेते आणि रेडी होऊन ऑफिसला निघताना कॉल करते. तर शुभ रिसीव करतो आणि बोलतो की बाहेर आहे मी, थोडं पुढे येऊन, सो ये पटकन. देन अश्विका जाते, तर मस्त दोघेही सोबतच आपापल्या गाडीने ऑफिसलाही जातात. लंच टाईमला शुभ बसतो जेवायला, तर नुपूर पण असते आणि अदर 2-3 मुलं मुली पण असतात, लाईक ऑफिसचं स्टाफ. आणि त्याच वेळेत अश्विका कॉल करते. तर शुभ सांगतो की मी जस्ट लंचला बसलो आहे, सो जेवण झाल्यानंतर करू का कॉल? तर अश्विका बोलते की मी पण जस्ट बसली लंचला, सो मी जेवण करत बोलू शकते, मग तू का नाही? तर शुभ सांगतो की इथे सगळे आहेत ग. तर अश्विका बोलते की हो ग माझं बाळ, इथे पण सगळे आहेत तरी मी बोलते ना, पण इथे नुपूरसारखं कोणी नाही हा. तर शुभ बोलतो की म्हणजे? तर अश्विका बोलते, अरे म्हणजे तिचं जसं प्रेम आहे तुझ्यावर तसं इथे कोणी नाही ना. तर शुभ ठीक आहे बोलतो. आणि मग नुपूर सर्वांना काहीतरी खायला देत असते, तर स्टार्ट शुभ पासून करते. तर शुभ नको नको बोलतो, तर अश्विका बोलते की अरे अरे घे घे, इतक्या लाडाने खायला देत आहे ती काहीतरी, मग असं नाही बोलून कसं चालेल? तर शुभ बोलतो की हे बघ, तू जास्त बोलू नको, भांडणं करायचं असेल तर तसं सांग. तर नुपूर हे ऐकताच ते टिफिन तसंच मध्ये ठेवून देते आणि घ्या बोलते सर्वांना आणि स्वतः बसते असतंच आपला टिफिन ओपन करत. तर शुभ हे नोटीस करतो आणि मग इकडे अश्विका बोलते की तुझं लक्ष आहे की नाही कॉलकडे, की ठेवू मी? तर शुभ बोलतो की आहे ग लक्ष, बोलतो काय झालंय. हम्म. अश्विका बोलते, मी जाणूनच तुला कॉल केलाय लंच टाईममध्ये, बिकॉज मला कळलं होतं की नुपूर आज काहीतरी स्पेशल घेऊन आली आहे लंचला आणि हे तिच्या कझिनकडून कळलं मला. आणि स्पेशल काहीतरी घेऊन आली मीन्स तुला देणारच किंवा तुझ्यासाठीच असू शकते. सो तेच जाणून घ्यायला. पण मला माहिती आहे, ती कितीही काही केली ना तरी माझ्यासाठी प्रेम, वेळ, मला महत्त्व किती देतो तू, यावरूनच करतं सर्व. सो म्हणून मी फक्त ह्या सगळ्यावरूनच तुझ्याशी भांडते, बोलते आणि तुला ऐकवते. कळलं का? हम्म. शुभ बोलतो, हो का, बरं आज तू टिफिनमध्ये काय घेऊन आली आहे, लाईक फेवरेट आहे की नॉन फेवरेट आहे की बिलकुल नाही आवडत असं काहीतरी आहे? अश्विका बोलते, फेवरेट आहे आणि भाज्यांमध्ये तुला भरपूर चवी आहेत, पण माझं तसं काही नाही आहे. मला प्रत्येक भाजी खायला आवडते, लाईक अगदी आवडीने खाते मी. आणि तू बघ, मोजक्या भाज्या खातो, बोटांवर मोजण्या इतक्या. पण लग्नानंतर हे सर्व चालणार नाही आहे. शुभ बोलतो, ओ हॅलो, बिलकुल खायच्या बाबतीत मी हे सर्व बोलू नको तू. जसं घरी सर्व मॅनेज करतात मला, तसं तुला करायचं आहे अँड नसेल होणार तर सांग. आत्ताच काय तो निर्णय घेतो मी. अश्विका बोलते, तुझ्या निर्णयाची तर देऊ का एक? परत असं बोलशील ना तर विचारत बसणार नाही, डायरेक्ट देऊन मोकळी होणार. आणि चल तू जेवण कर आणि कर तुझं काम, मी पण जाते आता, ओके. हां हां, ओके ओके. सो मग शुभ पण सर्वांसोबत लंच फिनिश करतो आणि मग लागतो आपल्या कामाला. आणि मग काही वेळाने ऑफिसमध्ये चक्कर येते अश्विकाला. तर अश्विकाची फ्रेंड आधी घरी सांगते अश्विकाच्या आणि मग शुभला पण एक कॉल करून सांगते. तर घरचे पोहोचतात आणि अश्विकाला हॉस्पिटल घेऊन जातात आणि शुभ नाही जात कुठेच, बिकॉज अश्विकाच्या घरचे सगळे सोबत असतात ना, सो म्हणून. तर शुभ अश्विकाच्या फ्रेंडकडून कॉलवर पूर्ण माहिती घेत असतो अश्विकाच्या तब्येतीबद्दल आणि मग ऑफिस सुटतो शुभचं आणि तसंच हॉस्पिटलमध्ये जातो फेस कवर करून. तर ती अश्विकाची फ्रेंड येऊन सांगते की बाहेरचं खाल्ल्याने थोडं स्टमकमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, आताच भेटून आले मी तिला.
ती बोलली की तू नको टेन्शन घेऊ, आता ती बरी आहे. ओके ओके. हां. ओके. सो मग शुभ बोलतो, या मूर्खा मुलीला नेहमी सांगतो मी की घरून 4 चपाती एक्स्ट्रा घे, पण बाहेरून काही मागवू नको आणि बाहेरचं काही खाऊ नको. तरीही कधीच नाही ऐकत. पण शेवटचं माझ्यासोबत खाल्ली ते मी हाफ खाऊ दिलं होतं तिला. असं भरभरून खाल्ली नव्हती. मग असं कसं काय एवढा त्रास झाला ग तिला? हां. तर ती फ्रेंड बोलते, ॲक्च्युली शुभ सॉरी, प्लीज रागावू नको तू, पण तुला एक खरं सांगते, मागे 2-3 डेज आम्ही फ्रेंड्स बाहेरचं खाल्लं आहे रेग्युलर. बिकॉज 2 मुलींचे बर्थडे होते, सो त्यामुळे बस तेवढंच. बाकी त्यानंतर अश्विका आम्हाला बोलली होती की मला कॉलसुद्धा करायचा नाही यापुढे कुठे जायचं, कुठे जायला बाहेरचं खायला. अरे बाप रे. शुभला खूप जास्त राग येतो आणि तसंच जोरात आपला हात भिंतीवर मारून घेतो. तर लागतं शुभला. मग तेवढ्यात तिथे नुपूर येते आणि पटकन शुभचा हात आपल्या हातात घेऊन मालिश केल्यासारखं प्रेस करत बोलते की तू मूर्ख आहेस का? काय चाललंय तुझे हे स्वतःला त्रास करून घेणं? तर शुभ बोलतो की नुपूर तू इथे काय करत आहेस? हा, हॉस्पिटलमध्ये? नुपूर बोलते की मी मम्माला घ्यायला आली आहे. तिच्या फ्रेंडच्या मुलीला बेबी झाली आहे, सो तेच भेटायला आली होती ती. तर ऑफिसवरून घरी जाताना मला घ्यायला ये बोलली, तर आले मी तिला घ्यायला. पण तू इथे काय करत आहे? लाईक, ठीक आहे ना सर्व? शुभ बोलतो, अश्विकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती ही तिची फ्रेंड, बाहेरचं खाऊन खाऊन आजारी पडली ती म्हणून. तर तेच ती सांगत आहे की 2-3 डेज बाहेरचं खाणं चालू होतं, त्यामुळे तिची अचानक तब्येत खराब झाली. अँड हेच ऐकून मला राग आला भयंकर. बरी होऊ दे तिला, बघतो मी चांगलंच तिच्याकडे. नुपूर बोलते, शू प्लीज शांतपणे बोल आणि समजून घे. अश्विका स्कूल टाइम पासूनच बाहेरचं खाण्यात इंटरेस्टेड आहे आणि आता असं तू नाही बोलतो म्हणून ती भरपूर बंद केली आहे. पण आता फ्रेंड्स सोबत गेली असेल तर झालं असेल त्रास. छान समजावून सांग तिला आणि शांतपणे बोल प्लीज. चल येते हा मी, काळजी घे. सो केअरिंग. नुपूर चालली जाते आणि मग शुभ विचारतो की डिस्चार्ज केव्हा देणार आहेत ग? तर ती फ्रेंड सांगते की देतील आजच, पण रात्री 9 वाजता देणार आहेत. बिकॉज जे डॉक्टर देणार आहेत ते एकदा चेक करून घेतील, मग डिस्चार्ज देतील. आणि तू प्लीज यावरून तिला ओरडू नको हां, कारण आम्ही सर्व फ्रेंड्सनी फोर्स केलं तिला म्हणून आली होती. आणि बाय द वे, कोणी मुलगा वगैरे नव्हता, सो प्लीज हां. हम्म. शुभ यावर जस्ट ठीक आहे बोलतो आणि त्या फ्रेंडला बोलतो की तू जा ग तिच्याकडे आणि सांगू नको तिला की मला हे सर्व सांगितली आहे. ओके. सो मग ती लगेच जाते अश्विकाकडे आणि सगळे बसलेले असतात, तर ती पण शांतच बसते आणि मग काही वेळाने अश्विका जवळ जाऊन बसते आणि सांगते की शुभ आला होता जस्ट, पण घरचे आहेत इथेच म्हणून गेला परत आणि तू लवकरात लवकर बोल त्याला. किती टेन्शनमध्ये आहे का तो? वाह. नको सांगू बोललास, लगेच येऊन सांगून पण दिली. अश्विका बोलते की हो, मी घरी गेल्यानंतर बोलणारच आहे. आता इथे फोन घेतली तर मम्मा लगेच ओरडणार मला, सो म्हणून फोनचं नाव पण नाही घेतली. आणि मग तसंच दोघेही नॉर्मल बोलत असतात. सो मग काही वेळाने डॉक्टर येऊन चेक करतात आणि सांगतात की कशी काळजी घ्यायची काय ते सर्व. आणि मग काही वेळाने डिस्चार्ज घेऊन अश्विकाला घरी घेऊन येतात. तर घरी येताच रूममध्ये जाते अश्विका आणि शुभला व्हिडिओ कॉल करते. तर शुभ व्हिडिओ कॉल बघताच रिसीव्ह करतो. ओहो, आफ्टर सो लॉंग टाइम. शुभला समोर बघतात अश्विका लगेच दोन्ही कान पकडून सॉरी बोलत असते, तर शुभ फक्त सॅड नर्वस असा फेस घेऊन एकसारखं बघत असतो. तर अश्विका बोलते की बोल ना, काय झालं? आजारी मी आहे आणि बोलत तो नाही आहे. नक्की काय झालंय? तर शुभ रागात बोलतो की जास्त हौस आहे का आजारी पडायची, जे इतकं प्राऊडली सांगत आहे? काय हवंय काय नक्की तुला? कशासाठी आहेस माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये? हां, बोल. शुभचं रागात फेस बघून आणि हे सर्व ऐकून अश्विका शांतच बसते अगदी खाली मान घालून. आणि मग शुभ बोलतो की घरी आल्यानंतर जेवण करून मेडिसिन घेतली का? तर अश्विका बोलते की नाही, जस्ट आल्या आल्या फ्रेश होऊन चेंज करून जस्ट तुलाच कॉल केली. तर शुभ बोलतो की जा आता जेवण कर, मेडिसिन घे. तर अश्विका बोलते की जेवायची इच्छा होत नाहीये. तर शुभ लगेच बोलतो की हो का? थांब मग बाहेरचं काहीतरी मागवतो, मग लगेच इच्छा होईल ना. वेट हा वेट, लेट मी जस्ट ऑर्डर. तर हे ऐकताच अश्विका लगेच बोलते की जाते मी, जेवण करते आणि तुला नंतर मेसेज करते. तर शुभ बोलतो की मेडिसिन घेताना मला व्हिडिओ कॉल करायचं तू. तर अश्विका ठीक आहे बोलते आणि मग काही वेळाने जेवण झाल्यानंतर रूममध्ये येऊन व्हिडिओ कॉल करते आणि मेडिसिन घेत असते. तर टेस्ट खूप घाण असल्यामुळे कसं तरी फेस एक्सप्रेशन देत असते, तर तेच बघून
शुभ बोलतो की पावभाजी मोमोज चायनीज देऊ का, लगेच फेस एक्सप्रेशन चेंज होतील ना. तर अश्विका वाकडं तोंड करून नेक्स्ट मेडिसिन घेत असते लाईक. किती मस्त टॉन्ट ना. शुभ बोलतो, तू नाव घे फक्त ह्यानंतर बाहेरचं काही खायचं आहे किंवा इच्छा होत आहे किंवा मला भूक लागली आहे वगैरे बोलून, मग सांगतो तुला. आणि इतकी हे सर्व खायची इच्छा होत असते ना, तर मम्माला सांग बनवून द्यायला. आणि त्यांना नसेल येत तर तू स्वतः शिक आणि बनवून खा. पण बाहेरचं खायला चल बोलली ना, तुझे दोन्ही गाल लाल होतील. कळलं? अश्विका बोलते, तू मला मारणार शुभ? खरंच मारणार? तू माझ्यावर हात उचलणार शुभ आता ह्यासाठी? शुभ बोलतो, ओ हॅलो, इमोशनल ड्रामा बंद कर आता प्लीज, आणि ते मेडिसिन घेऊन झाल्यानंतर 15 मिनिटं बाहेर फिर थोड्या वेळ आणि मग झोप शांत. कळलं? अश्विका बोलते, बाहेरच फिरायचं आहे तर तू ये ना थोडा वेळ मग सोबत मला. लाईक एकमेकांना बघत कॉलवर बोलू मस्त वाटेल मला तुला. असं या सिच्युएशनमध्ये सोबत असल्यासारखं वाटेल. सो प्लीज ये ना. प्लीज शुभ, थोडा वेळ राग बाजूला ठेवून ये ना प्लीज. शुभ बोलतो, ठीक आहे पण तू एकटी नको फिरू, मग सुदीक्षाला ठेव सोबत आणि मी सांगितलं सोबत राहायला असं सांग तिला. बघतो माझं ऐकते की नाही तर. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 80 मध्ये बघू ह्यावर अश्विका काय बोलते आणि सुविक्षाला असं विचारणार तर ती येईल का बाहेर, आणि बाहेर कसं दोघे बोलत कसं सर्व मॅनेज करतील, आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हां.